मतदानासाठी पोहोचलेत आणि थोड्याच वेळात बॅलेट पेपरवर मतदान होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मार्करवाडीमध्ये मतदानासाठीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। पोलीस प्रशासन गावकऱ्यांना मतदानापासून रोखणार का की ठाम असलेले मतदार ठाम असलेले ग्रामस्थ मतदान करणारच हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मार्करवाडीमध्ये थोड्याच वेळात बॅलेट पेपरवर मतदान सुरू होणार आहे। मतदानासाठीची प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे। ईव्हीएमवर या सर्व ग्रामस्थांनी एकजुटीने आक्षेप घेतला आणि पुन्हा एकदा आम्ही मतदान करणार आणि तेही बॅलेट पेपरवर करणार असा पवित्रा या सर्व ग्रामस्थांनी घेतलाय आणि या सर्वांना रोखण्यासाठी तिथे प्रशासन सुद्धा गेलेलं आहे। या संपूर्ण गावाला पोलीस छावणीचं स्वरूप आलेलं आपण पाहायला मिळालेलं आहे। जमावबंदी 5 डिसेंबर पर्यंत लागू करण्यात आलेली आहे, मात्र ग्रामस्थ त्यांच्या निर्णयावर ठाम असल्याचं चित्र दिसतंय। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सचिन जाधव जोडले गेलेले आहेत। सचिन, आता तिथली प्रक्रिया एकूणच पूर्ण झालेली आहे, मतदान कधी सुरू होणार आहे, प्रशासनाचा आता सध्या रोख कसा आहे? सचिन, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? मार्करवाडीमध्ये मतदानासाठीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। पोलीस प्रशासनाकडून गावकऱ्यांना सूचनाही देण्यात आलेल्या आहे। जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे 5 डिसेंबर पर्यंत, मात्र गावकरी त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत। गावकऱ्यांनी वारंवार असं म्हटलेलं आहे की आम्ही मतदान केलेलं आहे जानकरांना, मात्र ते मतदान गेलं कुठे असा सवाल वारंवार गावकऱ्यांकडून उपस्थित करण्यात आला। मतदान करण्यासाठीची तयारी जी आहे ती संपूर्ण झालेली आहे। आपण या ठिकाणी पाहतोय की आज सकाळपासून 8 वाजता मतदान सुरू होणार असं सांगण्यात येत होतं, मात्र आता या घडीला मार्करवाडीतील जी माळशिरस विधानसभा आहे त्याच्यातील मार्करवाडी हे गाव आहे, या ठिकाणच्या ग्रामस्थांनी जे झालेलं मतदान होतं त्या मतदानावर आक्षेप घेतला होता आणि त्यानंतर या ठिकाणी बॅलेट माध्यमातून मतदान घेण्यात यावं अशी मागणी जी आहे ती करण्यात येत होती। ही नागरिकांच्या पडताळणीसाठी मागणी करण्यात येत असतानाच आता आपण या ठिकाणी पाहतोय की मोठ्या संख्येने खरं तर हे सर्व बूथ जे आहेत ते केलेले आहेत। नागरिक या ठिकाणी आलेले आहेत मोठ्या संख्येने आणि नागरिक आल्यानंतर आता काही वेळात या ठिकाणी मतदानाला सुरुवात होईल। बॅलेट पेपरवर मतदान होत असताना गावामध्ये जवळपास 5 तारखेपर्यंत 144 कलम लागू केलेला आहे आणि 144 कलम लागू असताना नागरिकांचा आज सकाळपासून मतदान करण्यासाठी खरं तर या मंडपामध्ये मोठी गर्दी जी आहे ती महिला आणि पुरुष दोघांनीही केलेली आहे। त्यामुळं आम्हाला मतदान करायचं, जे मतदान झालं आहे ते चुकीच्या पद्धतीने झाले आहे अशी भूमिका जी आहे ती नागरिकांची आहे। माझ्यासोबत काही नागरिक आहेत। काकू, तुम्ही मतदान करायला आलाय, काय तुमचं एकदा? आमचं म्हणणं एकच आहे की आज मतदान करायचं, पण महिला बाहेर निघायचे ते घरोघर पोलिस जाऊन सांगते ती की घरातनं बाहेर निघू नका, तुम्हाला मारतेली हाणमार करतेली, तुमच्या गुन्हा दाखल करतेली। पोलिसाचा दबाव असल्यामुळं महिला बाहेर निघणार। का मतदान तुम्हाला करायचं, काय झालं? आम्हाला शंका आली म्हणून आमचं मतदान लीडनं जानकर साहेबांना जातं ते गेलंच नाही, त्याच्यासाठी आम्हाला ते शोधून काढायचं। चुकीच्या पद्धतीने मतदान झाल्याचा खरं तर नागरिकांचा आरोप आहे आणि त्यामुळं मार्करवाडीतील हे सगळे नागरिक जे आहेत त्या सकाळपासून या चौकामध्ये आलेले आहेत। मतदान करताना जे खरं तर आधार कार्ड असेल किंवा मतदान काय तर मतदान करायला आलाय तुम्ही, नेमकी काय? आम्हाला काय मतदानच करायचं आहे आमचं ना, आम्हाला मतच द्यायचं आहे, काय करायचं आहे? कशासाठी पण काय तुमचं? आमचं पहिल्यापासून लीडवर गाव होतं ना, आता आमचं मतदान कुठे गेलंय ते आम्ही तपासायसाठी आम्ही मतदान करतोय। मतदान तपास त्या पार्श्वभूमीवर ही सर्व गाव आहे मार्करवाडी या ठिकाणी स्वतः आमदार आज सकाळपासून आणि काल रात्री संपूर्ण रात्रभर या ठिकाणी होते। या ठिकाणी मतदान सुरुवात करण्यासाठी खरं तर मतदान होत असताना आता काही वेळात मतदानाला सुरुवात होती, सगळी तयारी केली तुम्ही? नक्कीच त्याला अजून आम्ही 100 लोकांची वाट बघतोय या ठिकाणी आणि पोलीस प्रशासनानं बळाचा वापर करून या ठिकाणी महिला आहेत। जर या ठिकाणी लाठीचार्ज केला किंवा काय करायचं, पोलिसांची काय भूमिका आहे, काय म्हणणं आहे त्यांचं, त्या ठिकाणी चर्चा काय लोक करतायत आणि जर त्यांना गुंडळून न्यायचं असेल तर गावकरी या ठिकाणी विरोध करणार आहेत। त्यामध्ये कोणतीही परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी परिस्थिती या ठिकाणी तयार झालेली आहे। बघूया प्रशासन काय म्हणतंय, 5-10 मिनिटांमध्ये समजेल। आता उपाधीक्षकांशी चर्चाही केली, काय म्हटले नेमकी? नाही, ते म्हटले आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये मतदान होऊ देणार नाही, आम्ही तुम्हाला कसल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही मतदान सुरू केलं की आम्ही ते तुमचं गुंडळून पेटेही घेऊन जाणार आहे, जप्त करणार आहे। तुम्हाला आम्हाला आदेश आहेत त्या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी तुमची मतदानाची प्रक्रिया पार पडू देणार नाही।
नक्कीच आपण पाहतो की प्रशासनाचा खरं तर या बॅलेटच्या माध्यमातून होत असलेल्या मताला विरोध आहे. त्यामुळे ही सगळं मतदान केंद्रावरचे जे बाहेर बॅलेट पद्धतीने मतदान होणार आहे त्या पार्श्वभूमीवर ही सगळे आपण मार्केटवाडीतील नागरिकांची गर्दी पाहतोय. मार्केटवाडीमध्ये 5 तारखेपर्यंत 144 कलम लागू आहे. त्या पार्श्वभूमीवर आता जे बूथ बनवले आहेत ते बूथ तयार केलेले आहेत. काही वेळा त्या ठिकाणी मतदानाला सुरुवात होईल. मात्र पोलिसांची भूमिका काय आहे ही अजून समजू शकलेलं नाही, कारण गेले जवळपास 3 तासाहून अधिक काळ पोलीस जे आहेत ते कुठलीही आपली भूमिका जी आहे ती केली नाही. कोणी एका या ठिकाणी असणाऱ्या प्राथमिक शाळेच्या आतमध्ये पोलिसांनी संपूर्ण आपली जी व्यवस्था सीआरपीएफ असतील, स्थानिक पोलीस असतील किंवा जिल्हा पोलीस असतील ते आणलेले आहेत आणि त्या ठिकाणी ते थांबलेले आहेत. मात्र जोपर्यंत मतदान सुरुवात होत नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही कुठलीही भूमिका घेऊ शकत नाही. मतदान सुरू झाल्यानंतर पोलीस काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मार्केटवाडीमधील ही सगळी बूथ जी आहेत ती आता मतदानासाठी सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळतात. असा सवाल सर्व ग्रामस्थ उपस्थित करत आहेत आणि त्याचमुळे आता ईव्हीएमवर त्यांनी संशय व्यक्त करत बॅलेट पेपरवर मतदानाची तयारी सुरू केली. त्यांची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. प्रशासन तिथे पोहोचलेलं आहे. पोलीस प्रशासनाकडनं या सर्व ग्रामस्थांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय असाही आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे. आमचे प्रतिनिधी सचिन जाधव हे त्यांच्याशी संवाद साधत असताना आपण या सर्व गोष्टी ऐकलेल्या आहेत. घरोघरी जाऊन पोलिसांनी असं सांगितलेलं आहे की तुम्ही बाहेर पडू नका, तुमच्यावर कारवाई होईल, लाठीचार्ज होईल असं वारंवार सांगण्यात आलेलं आहे. हे मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया जी ईव्हीएम द्वारे झाली त्याच्यावर फार नाराज होते आणि त्यामुळे त्यांनी एक लोकशाहीचा मार्ग वापरला की त्यांनी तहसीलदारांकडे तक्रार केली की आम्हाला पुन्हा मतदान करायचं आहे आणि फेर मतमोजणी तुम्ही घ्या. परंतु तशा प्रकारची कोणती प्रक्रिया नसल्यामुळे त्यांनी तो अर्ज नामंजूर केलेला आहे आणि त्याला कंटाळून त्यांनी आपली स्वतःची एक लोकशाहीपूर्ण प्रक्रिया राबवण्याचं ठरवलं की आपण स्वतःच बॅलेट पेपरवर मतदान करायचं असं त्यांनी ठरवलं. या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने पोलीस मार्केटवाडी या गावामध्ये जमलेले आहेत. 144 कलम लावलेला आहे, जमावबंदीचे आदेश दिलेले आहेत आणि पोलिसांनीच नागरिकांवर, ग्रामस्थांवर आरोप केलेला आहे की जणू काही तेच कायदा आणि सुव्यवस्थेसमोर आव्हान तयार करणार आहेत. माझं सोलापूर ग्रामीण पोलिसांना सांगणं आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारची अतिरेकी कारवाई गावकऱ्यांवर करू नये. ग्रामस्थ लोकशाही मार्गाने, शांततामय मार्गाने बॅलेट पेपरवर आपलं मतदान करून स्वतःची मतमोजणी स्वतः करणार असतील तर त्याचा आता झालेल्या मतमोजणीवर कोणताही परिणाम होणार नाही. परंतु लोकशाहीमध्ये लोकांना असा प्रयोग करण्याचा हक्क आहे. ग्रामस्थांपेक्षा तर ईव्हीएमवर ग्रामस्थांनी शंका व्यक्त केली. या संदर्भात त्यांनी आयोगाकडेही धाव घेतली. मात्र आयोगाने कोणत्याही प्रकारचं उत्तर न दिल्यामुळे त्यांनी स्वतः आता ही मतदान प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आयोगाला